हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? उन्हाळ्यात जेवण बनवायचा कंटाळा येतो, तर इथे आता पटकन आपण कुकरमध्ये एक मस्तपैकी टेस्टी रेसिपी बनवली. त्याच्यामध्ये कुकर मी गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. मला पाहिजे तर थोडं तूप पण टाकू शकता. एक तेजपत्ता टाकलाय आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं. तर बघा, जिरं मस्तपैकी तडतडलं, तेल मस्तपैकी गरम झालं. तुम्ही पाहिजे तर घी पण टाकलं तरी चांगलं होणार. तेल थोडंसं आणि थोडं घी. इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकलेला आहे. उन्हाळ्यात कसं जास्त वेळ आपल्याला उभं राहायला कंटाळा येतो, त्याच्यामध्ये 1 पॉट मिल्क किंवा एकच याच्यामध्ये पटकन झालं तर बरं वाटतं. तर इथे मी 1 चमचा कढाई मसाले बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही आपले लवंग, दालचिनी, काली मिरी, जे सगळे खडे मसाले असतात ते घरातच आपण मिक्सरमध्ये थोडेसे कुटून ठेवले, तर आपल्याला असं पूर्ण मसाला कधी कधी मुलांना आवडत नाही, तर अशा पद्धतीने टाकलं तर चव पण चांगली लागेल आणि त्याचा वास पण चांगला लागेल आणि रेसिपी टेस्टी होईल. तिथे एक मी टोमॅटो बारीक चिरून टाकला आणि तो 2 मिनटं शिजून घेतलं बघा. असं आहे की अशा पद्धतीने केलं तर, कारण मसाले मुलं कसे काढून टाकतात, त्याच्यापेक्षा असं थोडं क्रश करून ठेवले तर जरा बरं वाटतात. मग तुम्ही भाजीत वगैरे कोणत्याही याच्यावर टाकू शकता. तिथं ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या भाज्या टाका. तर माझ्याकडे इथे मटर फ्लावर वगैरे होतं, गाजर, बटाटा, शिमला मिरची, शिमला मिरची नाही, फरसबी, म्हणजे त्या भाज्या होत्या. त्या तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. आणि हे सर्व भाज्या टाकून इथे मी सगळं मिक्स करून घेतलं. असं पटकन आपल्याला बनलं तर जरा बरं होऊन जातं. म्हणून इथे मी दोन दोन मिनटं त्याला शिजवून घेते. फक्त नुसतं टॉस करून घेतलं तरी होऊन जाईल त्यांना. तर आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकणार आहोत. त्याचा अर्धा चमचा हळद टाकली आहे मी, 1 चमचा किंवा 2 चमचे लाल तिखट, किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला टाकले याच्यामध्ये. आणि पण हे मसाले पण मिक्स करून घेऊया सगळे. थोडे मिक्स केले की सगळीकडे लागतील चांगले. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. इथे मी 2 चमचे दही टाकलेले आणि हे दही पण याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहिजे तर दह्यात सगळे मसाले मिक्स करून आणि नंतर याच्यामध्ये टाकलं तरी चाललं असतं, असं पण करू शकता. आणि इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आणि हे धुवून घेतले होते, ते याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतले. पुलाव किंवा मसाले भात किंवा असं तुम्ही बोलू शकता याला. आणि याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे बघा, 4 वाटी गरम पाणी टाकले. आणि हे सर्व आपण परत हलवून सगळं मिक्स करून घेऊया. पटकन बनवण्यासाठी किंवा असं जास्त जेवणाचा कंटाळा आला असेल तर अशा रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकता. एकदम मीठ चवीनुसार टाकलेलं आहे एवढं. गरम पाणी टाकल्यामुळे पटकन शिजेल आणि पटकन तयार होऊन जाईल. इथे मी वरून कोथिंबीर टाकली, तुम्ही पाहिजे तर नंतर टाकली तरी चालू शकतं थोडंसं. आणि इथे आपण कुकर लावून याला शिटी काढून घेणार आहे. तुम्ही आता कुकर लावून घेते. वरून थोडासा 1/2 चमचा गरम मसाला टाकला आणि अजून टेस्ट लागेल याच्यासाठी थोडंसं वरून तुम्ही पाहिजे तर काळा मसाला वगैरे किंवा हे असेल तर घालू शकता, किंवा बिर्याणीचा मसाला असेल तरी घालू शकता. त्याला टेस्ट अजून